आरोग्य म्हणजे काय हे सांगून शारीरिक आरोग्याचे आधार स्पष्ट करा. आरोग्याचा संबंध शरीर आणि मन या दोन्हीशी आहे, परंतु मनाच्या स्वास्थ्याचा आधार फार मोठ्या प्रमाणात शरीरच आहे. शारीरिक आरोग्य म्हणजे शरीरातील जी विभिन्न ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय आहेत त्याची क्षमता उत्तम असणे असे आहे. मनाचे आरोग्य म्हणजे कोणत्याही घटनेने एकदम उत्तेजित व हतोत्साहित न होण्याची वृत्ती. कोणत्याही घटनेचा शांतपणे कार्यकारणभाव शोधून परिस्थितीला योग्य वळण देण्याकरिता कार्ययोजना तयार करण्याची प्रवृत्ती हे मनाच्या आरोग्याचे द्योतक समजता येईल. शारीरिक आरोग्याचे आधार: नियमित व्यायाम, संतुलित आहार, सुरुचिपूर्ण विहार आणि उचित विश्राम हे शारीरिक आरोग्याचे आधार आहेत. व्यायाम: विविध विषयांच्या अध्यापनाची व्यवस्था शाळेत करीत असताना शालेय वेळेत दररोज व्यायामाची व्यवस्था करता येणे कठीण जाते. त्यामुळे सूर्यनमस्कार, योगासने आदी व्यायाम, खेळ आदी गोष्टी सकाळी किंवा सायंकाळी शालेय मैदानावर, घरी किंवा घराच्या जवळ मैदानावर किंवा व्यायामशाळेत करण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यात यावे. आरोग्यविषयक सवयी: संतुलित आहार. सकस आहाराची माहिती देतानाच कोणत्या आहारातून चांगल्या मनवृत्ती जोपासल्या जातात याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी. विद्यार्थ्यांना कोणता आहार का करावा हे समजावून सांगावे. विद्यार्थ्यांनी सात्विक आहार करणे विद्याभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक आहे. सुरुचिपूर्ण विहार. विहार म्हणजे मनोरंजन. अभ्यासामुळे शरीराला व मनाला थकवा येतो व त्याची कार्यक्षमता काही काळाकरिता घटते. मनोरंजनाने हा थकवा दूर होतो व त्याची कार्यक्षमता पूर्ववत होते. विविध विषयांचे अध्यापन करीत असताना प्रार्थनेच्या वेळी किंवा अन्य प्रसंगी विद्यार्थ्यांना याबाबत चर्चा करून मार्गदर्शन करावे व अन्य वेळीही त्यांना अयोग्य प्रकारच्या मनोरंजनापासून स्वतःच दूर ठेवण्याकरिता सांगावे. सध्या घराघरात दूरदर्शन संच आहेत. दूरदर्शनवरील किंवा रेडिओवरील बरेच कार्यक्रम व जाहिराती विद्यार्थ्याच्या दृष्टीने अयोग्य असतात. असे कार्यक्रम व जाहिराती कोणत्या याची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. चांगले मनोरंजक कार्यक्रम कोणतेही विद्यार्थ्यांना सांगण्यात यावे. या बाबतीत पालकांचे सहकार्य घेणे देखील आवश्यक आहे. घरी आकाशवाणी व दूरदर्शनवरील कार्यक्रमांच्या बाबतीत विद्यार्थी हिताच्या दृष्टीने पालकांचे उद्बोधन देखील करण्यात यावे व त्यांनी स्वतः असे कार्यक्रम पाहणे, ऐकणे टाळावे असे त्यांना विविध सभा घेऊन सांगण्यात यावे. उचित विश्राम. रात्री बराच वेळ जागत राहणे व सकाळी उशिरा उठणे हे शारीरिक व मानसिक आरोग्याकरिता हानिकारक आहे. त्यामुळे या गोष्टी टाळण्याकरिता विद्यार्थ्यांना सांगावे. शालेय वेळानंतर आरोग्यासंबंधी जी वागणूक आपण विद्यार्थ्याकडून अपेक्षित करतो ती अपेक्षा पूर्ण व्हावी म्हणून पालकांशी नित्य संपर्क ठेवणे आवश्यक आहे. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांचे बाबतीत त्यांचे आरोग्य अयोग्य वाटते त्यांच्या पालकांना नित्य संपर्कात ठेवण्याची व्यवस्था असावी.